सांगून केला. आता 18वा अध्यायाला सुरुवात होते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा गुरुस्थिती करून आणि संपूर्ण हा कलशाध्याय आहे. तसं पाहिलं तर यातही पुढे विषय आहे की 15व्या अध्यायावरच गीता संपते. 15व्या अध्यायात सांगितलं की ते 18व्या अध्यायात बी सांगितलं जाईल. पण पुढे हे 3 अध्याय कसे झाले आणि त्यांचा संबंध आणि याला कलशाध्याय म्हटलेला आहे. एका जयी गीता म्हणलं तरी संपूर्ण अध्यायाचा सारांश या 18व्या अध्यायात आहे. ज्याला सतत गीता किंवा ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल तर त्याने नियमाने 18वा अध्याय जर समजा वाचला तरी संपूर्ण सार त्याच्यामध्ये आहे. अध्याय 18वा. हे देवा, तुम्ही अविद्याती मूलरहित असून आपल्या भक्तांना सर्वतोपरी मंगलकारक असणाऱ्या आणि जन्म व वार्धक्य एकद्रूपी मेघांचा नाश करण्याच्या बाबतीमध्ये प्रबल वायूचा आहात. त्या तुमचा जय जयकार असो. देवा, तुम्ही सर्वात बलवान असून अज्ञान व सत्कार्य अमंगल कुलांचा समूह नाश करणारे आहात. वेद व शास्त्ररूपी वृक्षाचे फल असून ते फल देणारे तुम्हीच आहात. अशा त्या तुमचा जय जयकार असो. देवा, स्वरूपतः संपूर्ण असलेल्या व ज्यांनी विषय वासनांचा त्याग केला आहे त्या वैराग्य संपन्नावर कृपा करणाऱ्या व लिलेने कालाच्या क्रीडेला आपण अंकित ठेवणारे व कारण असून कलाची अंशरहित असे पूर्ण आहात. त्या तुमचा जय जयकार असो. अचल असणाऱ्या श्री गुरुदेवा, चंचल चित्ताच्या प्राशनाने तुंदील उदरधोंद वाढलेल्या देवा, परशेवर जगत उत्पत्ती रूप अखंड क्रीडा करण्याची आवड असलेल्या देवा, तुमचा जय जयकार असो. देवा, तुमचे स्वरूप निरवयव शुद्ध असून अंतःकरणात आनंदाला विपुल स्फूर्ती देणारे व सर्व पापांचे निरसन करणाऱ्या तसे सर्व जगाला कारणीभूतही असणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. हे स्वयंप्रकाश देवा, तसे जगदरूपी मेघांना पोटात धारण करणाऱ्या आकाशा, तसे जगद्रूप उत्पत्तीचे मूळ आधारस्तंभ संसाराचा नाश बाद करणाऱ्या देवा, तुमचा जय जयकार असो. म्हणजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव. हे उपाधिरहित अत्यंत शुद्ध देवा व अविद्यारूपी बागेचा नाश करणाऱ्या हत्तीयाच्या आणि शमदमे करून काममदाचा नाश करणाऱ्या व देयच्या समुद्र देवा, तुमचा जय जयकार असो. या ओळीमध्ये महेशाचं कार्य सांगितलं. त्याच्या अगोदरच्या ओळीमध्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू. हे अविकार एकच रूप असणाऱ्या देवा, कामरूप सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणाऱ्या वा भाविक भक्तांचे श्रद्धा पूर्ण हृदयरूपी मंदिरातील दीपा संसार तापाचा नाश बाद करणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. हे स्वगत सजातीय विजातीय भेद रहिता. त्याच्या 2-3 शब्दाचा जरा भाग सांगतो. असं शब्द आलं सांगितलं पाहिजे. स्वगत भेद आणि 3 प्रकारचे जे भेद आहेत, सजातीय आणि विजातीय. हे म्हणजे काय? विजातीय भेद म्हणजे दगड आणि झाड. आहे का काही संबंध? दगड आणि झाड हे 2 भेद आहेत की नाही? दगड आणि झाड हे विजातीय भेद. एक जात एकांची नाही. सजातीय भेद म्हणजे झाडच पण एक आंब्याचं आणि बाभळीचं भेद आहे ना. झाड म्हणून भेद नाही, पण 2 प्रकारची झाडं वेगळे. हा सजातीय भेद. दगड आणि झाड हा विजातीय भेद. 2 झाडातला फरक हा सजातीय भेद. आणि स्वगत भेद म्हणजे आपण आणि आपल्या शरीराचे अवयव. आता वास्तविक पाहता अशा प्रकारचा भेद आहे का त्याच्या ठिकाणी? स्वगत भेदच नाही तर सजातीय आणि विजातीय कुठून? तुका म्हणे एका देहाचे अवयव, तर मग बाकीचे कसे? हे स्वगत सजातीय विजातीय भेद रहितात विद्या पूर्ण नम्र व विवेक वैराग्यादी साधनाने अधिकार संपन्न असलेल्या मनुष्यावर प्रेम करणाऱ्या व आपल्या भक्ताधीन असणाऱ्या व भजनाला योग्य असलेला व मायेला अगम्य माया दिता देवा, तुमचा जय जयकार असो. हे देवा श्री गुरुराया, कल्पनातीत म्हणून प्रसिद्धाची ब्रह्मवस्तू देणारे जणू कल्पवृक्ष असणाऱ्या व आत्मज्ञान रूप वृक्षाच्या बीजाचे उत्पत्ती स्थान असणाऱ्या देवा, तुमचा जय जयकार असो. याप्रमाणे एक ना अनेक प्रकारच्या भाषा पद्धतीने विशेषणे देण्याला योग्य नाही असे जे सर्व सामान्य विशेष भाव राहील, तुम्ही त्या तुमची स्तुती तरी कशी व किती करावी? सामान्य, विशेष आणि उत्तम असे 3 आहेत. म्हणून क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष 13व्या अध्यायात आले. इथे तत्व माशीचा अर्थ होतो. अशीपद म्हणजे उत्तम पुरुष. सहस्थिती पुन्हा जे साधनाला सहस्थितीमध्ये आणतात तो महात्मा. हे ज्या ज्या विशेषणांनी तुमची स्तुती करावी ते दृश्य अनात्मरूप तुमचे खरे स्वरूप नव्हे हे मी जाणतो. कारण ज्याची उपमा आलेली ते अनात्म आहे, तुम्ही आत्मरूप आहात. म्हणूनच तुमचे शब्दांनी वर्णन करण्याची मला लाज वाटते. मग वर्णन का करता असं कोणी जर म्हणेल, परंतु समुद्राला मर्यादा आहे असा जो लौकिक प्रसिद्ध आहे तो जोपर्यंत पूर्ण चंद्र उदयाला आलेला त्यांनी पाहिला नाही तोपर्यंतच असतो. बाबा सांगायचे भाव 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 म्हणजे काय हे सांगताना की मोर आहे ना, मोर पिसारा फुलून नाचतो आकाशातला मेघ पाहिल्यानंतर तू का म्हणे मेघ नाचले मयुरे आणि लपविता खरे
लपवता येईल काय? मेघ एकदा त्या ठिकाणी घनगंभीर असा आवाज मेघांचा ऐकल्यानंतर जसा मोर नाचू लागतो तुकोबारायांच्या प्रमाणाने ते भाव म्हणजे भावाची सिद्धता सांगताना प्रमाण द्यायचे. समुद्राला चंद्र त्या ठिकाणी चंद्र पाहिल्यानंतर पौर्णिमेचं भरती येतं तसं नको व्हायला का? भक्ती ते पौर्णिमा बोधतो चंद्रमा आनंद आनंद प्रेमा सिंधू भरते आले आनंद सिंधू प्रेमा भरते आले सिंधूचे गजर राम नाम थोर सिंधूचे गजर राम नाम थोर. भक्ती ते पौर्णिमा आणि बोध तो चंद्रमा. बोधरूपी चंद्र उदयाला आला की भक्तिरूपी पौर्णिमा प्रगटते. आनंद सिंधू आनंद सिंधू प्रेमा भरती आले. आणि सिंधू कोणता? आनंद. सोमकांत म्हणी हा आपण होऊन आपल्या स्वतःच्या उदकाने चंद्राला अर्घ्य वगैरे देत नाही तर चंद्रच त्या मनेकडून ते काम करवतो. म्हणजे हे सुद्धा भाव सुद्धा कोण निर्माण करतो? परमात्माच निर्माण करतो. सद्गुरूच निर्माण करतात. आपण केलेले नाही होत ते. नामस्मरण केलं मग झालं असं नाही येते. ते करणंही त्यांचंच आहे. ध्यानात ठेवा. ते करणंही कोणाचं आहे? त्यांचंच आहे. वसंत ऋतू सुरू झाल्याबरोबर वृक्षाला एकदम अकस्मात पालवी कशी फुटते हे समजत नाही. कारण ते वृक्षाची स्वाधीन असते. वृक्षाचीही स्वाधीन नसते. कोणाच्या स्वाधीन नसतं? वृक्षाच्या. त्याप्रमाणे माझी स्थिती झाली असे का समजू नये? आज समजा म्हणजे ना अवस्था होत नाही. तुम्ही म्हणले ना आज समजा नामच ब्रह्म आहे असं समजा. मला एक सांगितलं नामच ब्रह्म आहे असं समजा किंवा आता सांगितलेला विचार डोक्यात घेऊन करा. किती वर्ष झाली? विचार करा जरा थोडं. सूर्यविकासिनी कमलाला सूर्यकिरणाचा योग झाला असता मग लज्जेने संकोचून कोण राहणार? कमल प्रफुल्लित होते किंवा मीठ पाण्यात घातल्यावर जसे की आपल्या स्वरूप विसरते विरघळून तद्रूप होते तसा जेव्हा मी तुमचे स्मरण करतो तेव्हा मी आपले स्वरूप मी पणाच विसरून जातो. तेच होऊन जातो. ही खरी स्तुती आहे बरं का. आता वरपर्यंत शब्दांनी केलेली स्तुती ही लज्जास्पद आहे उलटी. आणि तद्रूप होऊन जाणं त्याच्याशी एकरूप होणं हे याला मौन नाव आहे. याला स्तुती हे खरं नाव आहे. मी पणा विसरून जातो. मग भोजनापासून तृप्त झालेला मनुष्य ढेकरीने व्यापला गेला असता मग त्यांनी आपली ढेकर आवरून धरण्याचा किती जरी प्रयत्न केला अनिच्छेने इच्छा नसते तर ढेकरावर ढेकरा येतात. काही कुचून ढेकरा चालल्या काही पोटात गेलंही नाही काही पोटात. तसे हे श्री गुरुराया तशीच माझी स्थिती तुम्ही केली. याशिवाय आपण माझा मीपणा देशांतराला दौडून म्हणजे नाहीसा करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला वेळ लावली आहे. किंवा जर मी आपल्या आठवणीने जेव्हा शुद्धीवर राहून स्तुती करावी तेव्हा तुमचे गुण वागवून यांची तुलना निवड केली असे होईल. तर हे प्रभू तुमचे स्वरूप एक रसाचेच म्हणलेले आहे. मग त्या आपल्या ठिकाणी गुण वागवणे हा विभाग कशावर करू? हे पहा. अगोदर मोती फोडून मग ते सांगणे चांगली किंवा ते मूळचे अगोदर मोती फोडून मग ते सांगणे चांगले किंवा ते मूळचेच अखंड संबंध असलेले तसेच ठेवणे चांगले. मूळच जसं आहे तसं ठेवणं चांगलं. आणि तू बाप व तूच आई आहेस असं जर म्हटलं तरी द्वैत येतं. या बोलण्याने स्तुती होणार नाही. उलट त्या बोलण्यामध्ये माझ्या लेकरपणाच्या उपाधीचा आपल्या ठिकाणी भेदाचा वेटाळ मात्र लागेल. तुम्ही आई बाप असं जर म्हणलं तर तुम्हाला उपाधी लागेल माझ्याकडून. माझं हे बोलणं चुकीचं आहे. कारण लेकरूपी उपाधी लागते ना. बघा कसं स्तुती. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही काहीच संसार तुम्हा नाही काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. मी तुमचा चाकर होईल असे म्हटले तरी त्याच्या सापेक्ष स्वामी भाव त्याच्याकडे जातो. पण तसाही स्वामी नाही ते. बघा बरं का. हे असे सापेक्ष स्वामी नाही ते. स्वतंत्र स्वामी. बघा कसे. मी तुमचा साकर होईन असे म्हटले तरी तर सापेक्ष तुम्हाला धनी असे तरी कसं म्हणू? अशा रीतीने सापेक्ष उपाधीच्या योगाने उष्टे झालेल्या थोरपणाच्या रूपाने तुमचे काय वर्णन करावे? तुम्ही स्वामी पहिलेचा माझ्या म्हणण्याने स्वामी ठरत नाही. माझ्या म्हणण्याने ब्रह्म ठरत नाही. माझ्या म्हणण्याने गुरुचं महत्व वाढत नाही. आमच्या स्तुती केल्याने. कशी स्तुती आहे? खूप स्तुती विचार करण्यासाठी.
हे प्रभू तुम्ही सर्वांतर्यामी समव्याप्त असणारे जगदात्मा आहात असे जर एकदम तुम्हाला म्हटले तर माझ्या अंतर्यामी वास करणारे जे तुम्ही त्या तुम्हाला मी आपल्या बाहेर घालवले काढल्यासारखं होईल. आत्माच देव आहे असं जर म्हणलं तर तोही दोष लागल त्याला. का? बाहेर काय आहे? बाहेर देव फक्त आपल्या देहापुरताच मानते का? ते कळायकरता म्हणावं लागतं, अनुभव येण्याकरता, अपरोक्ष ज्ञान होण्याकरता. नाही का आत्मा हे म्हणणं तरी काय बरोबर आहे का? जाटवेला हरीजी हृदय मंदिरी दरीला पंढरीचा चोर हे या व्यापक दृष्टीने अतिपदाच्या दृष्टीने हे म्हणणं अतिपदाच्या दृष्टीने बरोबर आहे का? मुमुक्षूच्या दृष्टीने येते. कोणाच्या दृष्टीने येते? या भंग कोणा करताय? मुमुक्षू करताय. साधका करता उपदेश नीट समजून घ्या, सिद्धाचा उपदेश नीट समजून घ्या. आणि सिद्धाच्या डोक्यामध्ये उपदेश घेतला का सिद्ध झाला. कधी सिद्ध व्हाल तुम्ही? येतच ज्या क्षणाला तुम्ही ठरवाल मी सिद्ध आहे त्या क्षणाला. अखंड आयुष्यभर साधकच जरी समजलं तर साधकच राहा. म्हणजे साधक समजण्याचा भाग तो वेगळा आहे. ते म्हणायचे की आम्ही अजून विद्यार्थी, तो नम्र भाव आहे. पण मग जर गुरुजी जर झाले नाही तिथं जर तुम्ही आडवं लावला असते का अजून तुम्ही गुरुजी झाले नाही असं म्हणायचं का आपण? तो भाव महत्वाचा आहे का शब्द महत्वाचे? आम्ही पकडतो एकमेकाला ते शब्दच पकडतो. कोणी विवाद करणार कशात पकडतो? अरे भाव घ्या ना जाणून. भावच कोणी जाणून घ्या ना. ते जर म्हणायचे का आम्ही विद्यार्थी आहोत, विद्यार्थी होते का ते? म्हणजे भाव समजून अंतर्यामी वास करणारे जे तुम्ही त्या तुम्हाला मी आपल्या बाहेर घालवल्यासारखं होईल जर असं म्हणलं तर. हे प्रभो तुम्ही सर्वांतर्यामी समव्याप्त असणारे जगदात्मा आहात असं जर म्हणलं तर ही स्तुती झाली का निंदा झाली? निंदा झाली. कारण तुम्ही बाहेर द्या हे बाहेर दवडल्यासारखं होईल ना. तुम्ही सर्वांतर्यामी समव्याप्त असणारे जगदात्मा आहात असे जर एकदम तुम्हाला म्हटले तर माझ्या अंतर्यामी वास करणारे म्हणजे बाहेरचं जर वर्णन केलं तुम्ही सम आहात तर मग म्हटले रे माझ्या अंतर्यामी वास करणारे जे तुम्ही त्या तुम्हाला मी आपल्या बाहेर घालवल्यासारखे आणि काढल्यासारखे होईल. म्हणून खरोखर पाहू गेले असता या जगात कोणत्याही रीतीने तुम्ही स्तुती करता येणे शक्य नाही. कारण तुमच्या यथार्थ परमार्थी सत्य स्वरूपाचे वर्णनार्थ लागणारी विशेषणे जगात मला दिसत नाही. आणि मौनाशिवाय जर तुमचे अंगावर इतर दागिना घालताच येत नाही, घालीतच नाही. तात्पर्य आपल्या संबंधाने काहीही न बोलणे हीच आपली खरी स्तुती होय, काही न करणे हीच आपली खरी पूजा होय. हा बरं का. आणि जिज्ञासूने वेगळेपणाने काहीही न होणे हीच तुमची खरी प्राप्ती आणि जवळीक होय. अशा गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात. म्हणजे आता काहीच नाही करायचे याचा नीट अर्थ घ्या बरं. काहीच न करणं, काहीच न करणं म्हणजे हे कोणाकरता सांगितलं? जो निर्विकल्प झाला, त्या गोष्टीशी सद्रूप झाला, ज्याने आशीपद असा आहे असं समजून घेतलं त्याच्याकरता आहे. नाही तर साधे कसा म्हणतो आता त्यांनी जर विचार याचा केला तर काय करायची गरज आहे? काहीच करायची गरज नाही, चुकीचं होईल नाही. पुढा करताय तर जसा भ्रमाने म्हणून वेडा झालेला एखादा मनुष्य बरोबर करतो त्याच प्रकारचे माझे वर्णन आहे. तर हे श्री गुरु माऊली ते सहन करावे. या व्याख्यानामध्ये कितीचा भावार्थ उचितपणे आला आहे. आता माझ्या व्याख्यान विस्तारावर संमतीदर्शक मोत्याच्या अंगठीचा शिक्कामोर्तब करा म्हणजे मी सांगितलेला गीतार्थ हा सर्व सज्जनांच्या सभेमध्ये मान्य होईल. तेव्हा निवृत्ती महाराज म्हणाले की तो अशी वारंवार आमची विनंती करू नकोस. अरे लोखंडाचे सुवर्ण होण्याकरता परिसरावर ते लोखंड वरचेवर असे किती वेळा घासावे लागते? एकदा असलं बस नेस्त संबंध एकदा स्पर्श झाला तरी पुढे. म्हणून वरचेवर स्तुती करण्याचं कारणच नाही. तेव्हा श्री ज्ञानदेवांनी प्रार्थना केली की महाराज आमच्यासारखं गुरु असतात म्हणला असं लय मस्त चालले चालू द्या. नाही चालू द्या लय बरं वाटतंय मला. म्हणले तुझी योजना कशाकरता केली ती ना ती स्तुती राहू दे. म्हणून वरचेवर स्तुती करण्याचे कारण नाही. तेव्हा ज्ञानदेवांनी श्री ज्ञानदेवांनी प्रार्थना केली की महाराज आपली आज्ञा हाच प्रसाद आहे. तर मी जो आता गीतेचा अर्थ सांगणार आहे त्याकडे देवाने लक्ष द्यावे. हे गीतार्थ रूपी रत्नखचित देवालय असून त्याचा हा जो 18वा अध्याय आहे तो अर्थरूपी चिंतामणीचा बनवलेला कळसच आहे. तोही असा की ज्याच्या दर्शनाने संपूर्ण गीतेचे दर्शन करवणारा हा अध्याय आणि वाटाड्या आहे. गीता दर्शनाचे श्रेय लाभते असा त्याचा सिद्धांत आहे. तसंच मंदिराच्या दर्शनाला जर गेलं हा सिद्धांत बरोबर घेऊन जा. उगाच 24 तास 50 तास लाईनीला लागून आपलं कष्ट करून घेऊ नका. एक प्रदक्षिणा कळसाचं दर्शन त्यांना दर्शनाचं जे त्याच्यापेक्षा तेवढं त्याच्यापेक्षा जास्त म्हणू आपण. श्रम कमी म्हणलं त्याच्यापेक्षा जास्त झालं ना. अजून दुसरं दर्शन केल्यानंतर पाठीमागे जाऊन देवळाच्या पाठीचं त्या ठिकाणी हे केलं ना पाच पाहिली म्हणजे तिथे डोकं टेकावं. दर्शनाचा एक विधी सांगितला. असे नका कर्मकांड ज्ञान खांडाला धरू नये. पाहता देवळाची पाठ
तीनशे गडती 307 महाराजांचा अभंग. कळसाबद्दल असा आहे, असा अभंग आहे, प्रमाण आहे. आठवतो तुम्हाला कळसाबद्दल? तुम्हाला आठवतो प्रमाण? तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तुका म्हणे मोक्ष देखील कळस. आता लाक्षणिक अर्थ करावा लागेल, नाही तर रोज कळस पाहिलं तरी काय होणार नाही. होईल येणे कळस आले, होईल येणे कळस आले, फिरावले अंतर, फिरावले अंतर. किंवा तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश कळसाचा अंत उच्च स्थितीवर तो म्हणजे लाक्षणिकच अर्थ. नाही तर रोज एक रोज जाता येतं बरीच माणसं पाहत असते. पण तरीही कर्मकांड म्हणूनही कोणाला आचरायचं असलं तरी शरीराला त्रास न घेता काही गरजीने काय नाही जावं, पद्धतशीर त्याला आठवावं, बरोबर रूप पाहावं, दृष्टीस पाठवावं, नमन व्हावं, प्रदक्षिणा घालावी, कळसाचंही दर्शन घ्यावं. मोक्ष उच्च स्थिती मोक्ष म्हणजे कळस म्हणूनच या अर्थाने तुका म्हणे तात्काळ मोक्ष देखील कळस म्हणजे मोक्षाचीच व्याख्या सांगितली. त्याच्यामुळे ज्याच्या दर्शनाने संपूर्ण गीतेचे दर्शन घडवणारा हा कळसाध्याय आहे, असा हा वाटाडे आहे. गीता दर्शनाचे सिरे लागते असा आहे. लोकात तरी अशीच समजूत रूढ आहे की कळसा म्हणजे नाही, मी सांगितलं हे की समज आहे असं त्यांना म्हणायचे, शिक्का वर करून हेक्टर. तर मी तुकोबारायांच्या प्रमाणानं देवळाची पाठीचं प्रमाण दिलं आणि किंवा कळसाचं ते, तर पण त्याच्यातला अर्थ हाच आहे. हे यांनी समज सांगितलं. लोकात तरी अशीच समजूत रूढ आहे की कळसाचे दुरून दर्शन घेतले असता त्या देवालयाच्या देवतेच्या भेटीचेच म्हणजे प्रत्यक्ष दर्शनाचे फल हस्तगत झाले असे होते. म्हणजे हा समज आहे, आपण शिक्कामोर्तब करायचं नाही. चला, तसा इथेही प्रकार आहे. कारण की या एकाच अध्यायाचे वाचन चिंतन केले असता सर्व गीताशास्त्राचे दर्शन झाले, वाचल्याचे श्रेय लाभते असे होते. याच कारणास्तव मी 18व्या अध्यायाला कळसाची उपमा दिलेली आहे. कारण की जो हा कळस श्री वेदव्यासांनी गीतारूपी देवालयावर चढवला आहे, देवालयावर कळस चढवल्यावर मग त्या मंदिराचे जसे कोणतेही काम करावयाचे उरत नाही, तसेच 18वा अध्याय गीता संपली असेच दर्शवतो आणि सांगत आहे. श्री व्यास हे स्वभावता श्रेष्ठ कारागीर, सूत्रकार विशाल बुद्धीचे होते. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. त्यांनी मोठ्या कुशलतेने ब्रह्मसूत्रे रचली आणि वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर वर पठार बनवलं. वेदरूपावरती उपनिषद रूपी पठारावर खणायला प्रारंभ केला. कुठं? उपनिषद. आणि वेद तात्पर्य निर्णयाचे उपनिषद विचारायला प्रारंभ केला. त्यावेळी त्या महाजमिनीमध्ये धर्म, अर्थ व काम या त्रिविध पुरुषार्थ रूपी भिन्न भिन्न आकाराचे पुष्कळ, गडगड, गोटे, आसार, बारीक चुरा निघाला. तो कुठं वापरला बघा? त्या धोंड्यांचा महाभारत रूपी तप गीता रूपी देवालयाच्या भोवती बांधला. ते दगड कामाला आले. कारण ते दगड व्हायला जात. एका ठिकाणी नामदेवराय म्हणतात, हे बाकीचे वरचं सगळं दिसतं, वरचे दगड दिसतात, त्याचं सगळं दिसतं, पण पायातले दगड कोणाला दिसत नाही. मला ते कर नाही दिसतील असे कर. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे वर दे, पायरीचे चिरे करा. नंतर या खाणीमध्ये आत्मज्ञान रूपी एक जात अखंड उत्तम चिरा निघाला. बरं का? ती खाणताना उपनिषदार्थ रूपी पठारावर वेदांचं उंच स्थान कोणतं? उपनिषद म्हणजे जे 20,000 फक्त ज्ञानकांडात्मक जी श्रुती आहेत त्या 1,00,000 पैकी 80,000 कर्मकांडात्मक उपासना रूप आहेत आणि 20,000 फक्त ज्ञानात्मक आहेत. ते त्याला उपनिषद म्हणतात. त्या पठारावर जे काही खाण्याला गेलो तर जे दगड निघाले ते देवालयाच्या बाकीच्या याला वापरले, हे बाकीचे 80,000 आणि त्याच्यातल्या उपनिषदातले जे आहेत ना त्याच्यातही पण एक असा चिरा निघाला बघा, तो चिरा अखंड चिरा. नंतर या खाणीत आत्मज्ञान रूपी एकदाच अखंड उत्तम चिरा निघाला. त्याला चातुर्याने साफसूफ करून कृष्णार्जुन संवाद रूपाने सुंदर घडवला. महाभारतात गीता. मग निवृत्ती रूपी दोर आणि वळंबा लावून आखणी करून व सर्व शास्त्रांची पूर्णी घालून मोक्ष मर्यादेच्या मांडणीचा म्हणजे आवाने आकार साधला. अशा रीतीने गीतारूपण मंदिराच्या उभारणीची रचना करता भूमी शुद्ध करण्यापासून तो 15वा अध्याय संपेपर्यंत एकूण 15 पर्यंत पुरे होऊन गीता मंदिराच्या गाभाऱ्याच्या विद्ये डेऱ्यापर्यंत येऊन ठेपला. पाहायला होते तोच विषय की 15वा अध्यायापर्यंत गीतेचा विषय आणि मग त्याच्या पुढे सांगितला जाता. त्याच्यावरती म्हणजे भिंती जिथपर्यंत येतात तिथपर्यंत 15वा अध्याय. त्यावरती 16वा अध्याय हा गळमण्यावरच्या डेऱ्याचा आकार. आतमधून पाहते ते लाईट चमकती ना आणि असं जो डेरा बनवलाय का नाही आतून तो डेऱ्यापर्यंतचा आकार हा 16वा अध्याय. हा गळमण्यावरील डेऱ्याचा आकार होय. आणि जो 17वा अध्याय आहे ना तोच परघाणी म्हणजे कळसाच्या बैठकीला वाटा आहे. वरून कळसात बसवायला वाटा आहे तो
त्या पडघाणीवरही 18वा अध्याय हाच कोणी एक सहजच उत्तम रीतीने उभारलेला कळस होय. त्यावर व्यासकृत गीता म्हणजे कीर्तिरूप ध्वज उभारला आहे. म्हणून पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत मागची जी अध्याय आहेत ते एका एक चढत्या चढत्या भूमिकेचे आकार आणि थर असून त्यांची या अध्यायाने परिपूर्णता झाली. हे 18वा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवी आहे. कोणतेही पुढे झालेले काम कळसाच्या योगाने चोरी राहिले नसून म्हणजे चुकी किंवा उणीव अपुरे राहिलेले नसून पूर्ण झाले हे स्पष्ट दृष्टीला पडते. तसे 18वा अध्याय साध्यंत गीतेचे वर्णन झाले हे स्पष्ट सांगत आहे. आता कळसाव काम असतं का नाही. याप्रमाणे कारागीर श्री व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय मोक्षासाठी तयार करून प्राणीमात्रांचे नाना प्रकारे करून रक्षण केले. या गीता मंदिराला कोणी गीतार्थ न समजता बाहेरूनच नुसते आवर्तन रूपी प्रदक्षिणा करतात. म्हणजे गीतेचा पाठ करणारे जे आहेत ना त्यांची बाहेरून प्रदक्षिणा आहे बरोबर का. व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या देवालयाच्या भिंतीला टेकून बसून सावलीचा उपभोग घेतात. श्रवणाची मी सेवा सावे येऊन ते त्यांना बरोबर का एक पारायण करणारे प्रदक्षिणा करण्यात मोडले. श्रवण भक्ती म्हणून भिंतीला टेकण्याचाच आनंद मिळतात त्यांना. कुणी मात्र कोणी म्हणजे तुमची योजना येते या ठिकाणी कोणी पुरती अवधान रूपी विडा पैसा घेतात. अवधान एक वेळ तिथे ते पूर्ण अवधान अनुसंधान ते घेऊन गीतारूपी देवळाच्या अर्थज्ञान रूपी गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात. मग आता त्या वेळेला धरूनच मी सांगितलं ना ते जी आतमध्ये गेली ना अवधान घेऊन ती आत्मबोधाच्या योगाने आत्मरूप श्रीहरीची सत्व ताबडतोब प्रत्यक्ष भेट घेतात. परंतु या गीता मंदिरात मोक्षरूपी प्रसाद लाभामध्ये फलप्राप्तीच्या दृष्टीने सर्वांची योग्यता सारखीच आहे. याला म्हणतात तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली आणि म्हणून ठेवली. वरच्यांना दोघांना डावललं नाही पण स्पष्टपणे खरेपणा सांगणंही सोडलं नाही की त्यांनाच श्रीहरीची भेट होईल. कोणाला कोणाला पारायण करणाऱ्यांना भिंतीला टेकून बसणाऱ्याला. कोणत्या भिंतीला इथं सांगितलेल्या नाही बसलेलं त्याचा काही संबंध नाही. श्रवण रूपी भिंतीला टेकून बसणाऱ्याला आणि प्रदक्षिणा एक बाहेरून जपाची प्रदक्षिणा करती या एक श्रवणविषयी शाळा सेवेत यायची पण नाही. आत्मज्ञानाचा जो काही त्या ठिकाणी लाभ आहे तो त्यांना त्या ठिकाणी नाही. फक्त तो लाभ जो आहे तो या ठिकाणी यांना आहे. कोणाला जे अवधान रूपी अवधान अनुसंधान रूपी साधन करतात. जशी समर्थाच्या पंक्तीमध्ये वरच्या खालच्या पानावर ज्याप्रमाणे एक सारखीच पक्वांनी वाढलेली असतात नाही तर मग पारायण करणारी म्हणतील मोरदे जाऊ द्या कसं सांभाळलंय माऊली. जशी समर्थाची पंक्तीत वरच्या खालच्या पानावर ज्याप्रमाणे एक सारखीच पक्वाने वाढलेली असतात पंक्तीचा भेद नसतो. काही खालच्या माळ्यावर बसले त्यांना वेगळं जेवण वरच्या माळ्यांवरच्यांना वेगळं समर्थाच्या घरी तरी असं नाही. जशी समर्थाच्या पंक्तीमध्ये वरच्या खालच्या पानावर ज्याप्रमाणे एक सारखीच पक्वाने वाढलेली असतात पंक्ती भेद नसतो त्याप्रमाणे गीतेच्या श्रवणाने अर्थज्ञानाने पठनाने आणि आवर्तनाने एक मोक्षच प्राप्त होतो. आणि हे असं सांगितलेलं असल्यामुळे सगळ्यांचा आवडता ग्रंथ झालाय ज्ञानेश्वर. तुम्ही आपण स्पष्टवक्तेपणाने बोलताय हे ज्ञानेश्वरीतलंच बोलताय पण त्याला इथे जोड द्यायला आपण जरा जो उत्तम वक्ता आहे म्हणजे उत्तम म्हणजे कोणाला म्हणतो जो अनुभवाने पुढे जातो तो बरोबर तेच सांगतो. ते काही बदल नसतो झालेला. पहिल्या सुरुवातीला साधक असताना जे सांगतो तेच सांगतोय ते फक्त बदल हा झालेला असतो. आलं ना बदल हाच होतो समन्वय साधायला आला. समन्वय. आता हा गीता ग्रंथ विष्णूचे देवालय आहे व 18वा अध्याय हा त्यावरील उघड कळस आहे. आता वेद मी उपर निर्दिष्ट वर्म जाणूनच स्पष्ट सांगितला. आता 17व्या अध्यायानंतर या 18व्या अध्यायाची उभारणी कशी झाली आहे अर्थात ती अध्याय संगती वा तो संबंध दृष्टीला पडेल तसं सांगतो. अथवा प्रयागाला गंगा आणि यमुना यांच्या संगमाच्या ठिकाणी पाणी जसे ओघाच्या संबंधाने दृष्टीला निरनिराळे दिसले तरी पण पाणी पण उदकत्व या भावनेने पाहिल्यास तर दोन्ही नद्यांचे पाणी एकच आहे असे दिसते. जे गेले असतील तरी पाहिलं असेल ना तर स्पष्ट गंगेचं पाणी पांढरं शुभ्र आहे पर्वतासारखं आणि यमुनाच्या मिसळली तर तिथे प्रवाहाच्या तिथे सुद्धा तिथे मिसळते तिथे तो दिसतं ती निळी आहे निळं पाणी आहे त्यामुळे दोन्हीचे मिळून. आणि सरस्वती गुप्त आहे म्हणजे गुप्त कशी आहे माहिती आहे ती त्या पाण्यामध्ये मिसळलेली आहे पण जमिनीच्या आतून खालून जमिनीच्या दूरवरून मध्ये मागून प्रगट काही समजा इथपर्यंत प्रगट आली घाटकोपर स्टेशन पासून इथपर्यंत आणि ती जमिनीच्या आतून गेली आणि पुन्हा प्रगट कुठे झाले या दोन्ही जिथे मिळाले तिथे मिळालेली तिथे ती तोही प्रवाह ते तिन्ही प्रवाह नाही तिन्ही सागराचे वेगवेगळे हे दिसतात. जर कन्याकुमारीला गेले तर पाण्याचा भेद पण हा भेद सांगायचा आहे का पाहिला तरी भेद सांगायचा आहे का पाणी म्हणून पाहायला सांगायचंय भेद मावळवणे करताय. तिन्ही समुद्राचं पाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कम्प्लिटली तिथे दिसतं कन्याकुमारी.
चला, पण हे हे ह्याच्याकरता वेद सांगण्याकरता नाही, हा वेद सांगण्याकरताच पाहायचं, नाही तर मग उपयोग काय झाला पाहून पुन्हा वेद मांडायचं का? ह्या दिसतं तसं दिसतं, इथं ते सांगितलंय का माऊलीने? माऊली म्हणतात, अथवा प्रयागाला गंगा आणि यमुना यांच्या संगमाच्या ठिकाणी पाणी जरी ओघाच्या संबंधाने दृष्टीला निरनिराळे दिसले तरी पण पाणी पण म्हणजे उदकत्व या भावनेने पाहिल्यास त्या दोन्ही नद्यांचे पाणी एकच आहे असे. पाणी वेगळे आहे का? निळा कलर काय पाण्याचा आहे का? नाही, म्हणजे काहीतरी उपाधी मित्र होत असणार आहे. जमिनीचा भाग पाण्याचा दिसायचा, जमिनीच्या प्रकारात या तरी एका दिवशी त्यामुळे निळ होत असतात. अर्धनारी नटेश्वराच्या रूपामध्ये शरीराचे एकत्व न बिघडता जसे स्त्री आणि पुरुष असे सोंगाचे दोन आकार दिसतात, त्याचे अधिष्ठान शरीर एकच एक असते. किंवा शुद्ध पक्षामध्ये चंद्राची कला हरेक दिवसागणिक अधिकाधिक वाढलेली दिसते, परंतु चंद्राच्या दृष्टीने पाहू गेले असता तो नित्य पूर्णच आहे. त्याच्यावर तितक्या निराळ्या कलांचे थर कधीही दिसत नाही. तसे या गीतेचे प्रत्येक श्लोक 4 चरणामुळे पृथक केले तर ते परस्परावरून वेगळे वेगळे दिसतात. एक एक श्लोक 4 श्लोक असे वेगवेगळे दिसतात. तसेच एक अध्याय संपून दुसरा अध्याय प्रारंभ केल्यामुळे तेही वेगवेगळे भासतात. हे जरी खरं असलं, परंतु ग्रंथातील प्रतिपाद्य सिद्धांताच्या वा अर्थाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये मुळीच भेद नाही किंवा अनेकत्व येत नाही, एकच विषय सांगितलाय सगळा. जशी रत्न हातामध्ये पुष्कळ रत्ने असली तरी त्या धारण करणारी दोरी मात्र एकच असते. पुष्कळ मोती मिळून एका स्त्री म्हणजे एका वेळी माळ तयार होते, परंतु सर्वांची कांती शोभा एकच असते. माळेतील फुले व फुलांच्या हाराचे पदरही मोजता येतील, परंतु त्यांच्यातील सुगंध मोजू गेले असता संख्येकरता 1, 2 अशी बोटे घालता येणार नाही, म्हणजे एक सारखा सुगंध असतो. त्याचप्रमाणे गीतेतील पदे श्लोक व अध्याय हे जरी पुष्कळ असले तरी त्यातील प्रतिपाद्य अर्थ एकच आहे असेच समजावे. गीतेचे श्लोक 700 आहेत व अध्याय संख्या 18 आहे, परंतु देवाने संपूर्ण गीतेचे सांगितले आहे ते एकच तत्व आहे. अद्वितीय ब्रह्मतत्वापासून दुसरे काही वर्णन केलेले नाही, दुसरे काही वर्णन केलेले नाही. 700 श्लोक. हा 700 श्लोक, 18 अध्याय 18 लेख, परी देव बोलिले एक दुजे नाही. हा विषय कळावा लागतो. एकच विषय ज्ञानेश्वरीत सांगितला, अध्याय बदलले असते तरी. प्रसंगोपात जगद उत्पत्ती, कर्म, उपासना, ज्ञानाची साधने इत्यादिकांचे जरी वर्णन केलेले असले तरी अद्वैतीय अखंडैकरस ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीचे ते एक अंग म्हणून केलेले आहे. मग नाव वेगळं जरी असेल, अर्जुन विषाद योग, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, तरी सुद्धा एकच गोष्ट सांगितली. ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीचे ते एक अंग म्हणून केले आहे. त्या स्वतंत्र असे काही एक फल नसल्यामुळे ते तात्पर्याचे विषय नाही. सगळ्याचं तात्पर्य एकच आहे, तो एक विषय कळावा माणसाला. आणि मीही देवांचा मार्ग आणि तात्पर्य संगती न सोडता ग्रंथाचे अगदी तसेच स्पष्टीकरण केले आहे. आता प्रस्तुत त्याच रीतीने 18व्या अध्यायाचे वर्णन सांगतो, ते तुम्ही त्याच धोरणाने ऐका. अध्याय संगती सांगताय तर 17वा अध्याय संपतेवेळी शेवटच्या श्लोकामध्ये देव असे म्हणाले की, सगळ्या अध्यायांचं नाही सांगत ते 17व्या अध्यायात काय आलं होतं आणि मग मध्ये कसं आलं ना, आता काय सांगायचं ही 2 अध्यायांमधली संगती सांगताय. जसं 16 संपल्यावर 17व्या संगती सांगितली, 16व्यात सांगितलं नाही श्रुती परवती माऊली जगा. प्रश्न उपस्थित केला अर्जुनानं 17व्या अध्यायात पहिल्यांदा की जर निरक्षर मुमुक्षु असतील, ज्यांना शास्त्र काय वाचणार ते, त्यांच्याकरता काय, आणि त्याच्याकरता 17व्या अध्यायाला सुरुवात केली. सांगितलं की आता जो महापुरुष संत असेल त्याच्याशी त्याला शरण जाणं, मग त्याचं फल त्याला मिळेल. तसं आता 17व्या आणि 18व्याचा संबंध काय, पूर्ण संबंध असा 2 अध्यायामधला. दुसरा अध्यायातून अध्यायात प्रसवत जातोय. अध्याय संगती तर 17वा अध्याय संपतेवेळी शेवटच्या श्लोकामध्ये देवाचे म्हणाले की, अर्जुना ब्रह्मनामाविषयी श्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मी करावी तितकी सर्व व्यर्थ होता. हे फक्त ध्यानात ठेवायचे, वाक्य घेऊनच ठेवायचं आपल्याला. ब्रह्मनामावरती श्रद्धा सोडून जेवढी तुम्ही कर्म आपण कराल किती यथायोग्य केली, एक दोष न ठेवता, तरी सुद्धा त्या ठिकाणी ती व्यर्थच आहे. असे देवाचे बोलणे ऐकून अर्जुन मोठ्या आनंदाने डोलू लागला आणि मनात म्हणतो की देवाने कर्मावर श्रद्धापूर्वक भर ठेवणाऱ्याला दोष ठेवला आहे असे मला वाटते. कर्मकांडी यालाच कर्मकांडी म्हणतात. तो कळला अर्जुनाला, पण तो कर्मठ दीन बिचारा अज्ञानामुळे अंध झालेला असल्यामुळे सर्व जगतामध्ये ओतप्रोत भरलेल्या एवढ्या व्यापक ईश्वराला जाणत नाही. आता ईश्वर प्रत्यक्ष त्याच्या पुढे असूनही जर त्यास दिसत नाही तर मग त्यात ब्रह्मनाम व त्या ब्रह्मनामावरील श्रद्धेचे वर्म इत्यादी गोष्टी कशा कळाल्या. मग कर्मकांडी होते ना बरोबर. काशीवरून की कामावर करून रामेश्वराला जाणारे कर्मकांडी होते ना नाथ महाराजांबरोबर.
मग त्यांनी पाणी नाही पाडलं ना, कोणाला? देवाला म्हणा, गाढवाला नका म्हणून. नाही तर मग दृष्टांत काळा नाही. कोणाला पाडलं पाणी? गाढवाला आणि देवाला पाडलं. मग गाढवाला हे त्यांनी म्हणा, पाणी त्यांच्याबरोबर कर्मकांडी होते ते म्हणले ना, काय गाढवाला पाणी पाडलं एवढं लांबून आणलं. रजवतम या दोन्ही गुणांचा नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची आणि अत्यल्प असते, ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी लागणाऱ्या श्रद्धेला तरी कशी बरे प्राप्त होईल? मग शस्त्राला रिंगणे अथवा डोंबाऱ्याच्या खेळातील दोरीवर धावत सुटणे किंवा नागिनी बरोबर तिला हातात धरून खेळणे या गोष्टी जशा घातक मरणाला कारण होतात, तशी ब्रह्मनामावरील श्रद्धाविरहित कर्मे कठीण वा घातक आहेत. त्या कर्माची प्रवृत्ती दुसरे जन्म देण्याला कारणीभूत होणारी असते. असे एवढे सर्व कुयोग दुष्ट धर्म कर्मामध्ये असतात. कदाचित कर्मे यथा सांग झाली तरी ती कर्मकर्त्याला ज्ञान प्राप्तीची योग्यता देतात, व तीच कर्मे यथा सांग न झाली तर कर्मकर्ता नरक प्राप्तीच्या घराला जातो. कर्म वाया जाती नाही. बाबा म्हणे रामकृष्ण हरी वाया नाही झालं तरी त्यांनी तेच केलं त्याच्यामध्ये. माती शेण पडलं तरी म्हणे माती घेऊन उठतं तर आम्ही काही येणेच का काय रामकृष्ण हरी व्यर्थ आहे म्हणून म्हणायला. पण त्या ठिकाणी त्याचं काय होतं आणि ते तुम्ही आपण करत आलो हे आपल्या ध्यानात असू द्या, तेव्हाही चालू इथपर्यंत निषेध करताना सुद्धा मानवी माणसांना सुद्धा नीट मांडायचं, म्हणजे समोरच्यानी पुन्हा तुम्हाला विचारायलाच नको आपल्याला का आहे की नाही. असे मान्य तेच तर अनुभवाने येतं पुढे. आधी इथं तापलेलंच असतं, तापलेला असावा, कारण तापलेलं त्याचं पोळ्या करता येणार असतं. हा कदाचित कर्मे फक्त कायम तापलेला असतो तो, आणि हा फक्त सायबागाच्या टायमिंगला तापवतो अनुभवातून आलेला. कदाचित कर्मे यथासांग झाली तर ती कर्मकर्त्याला ज्ञानप्राप्तीची योग्यता देतात. बरोबर का? त्याच्याच माध्यमामधून पूर्वजन्मी सुकृती थोर केली ती यादीमध्ये फळाचे आले. परमानंद आजी ज्ञानची भेटी झाली. श्रीपाद बाबा रामदास बाबा चरित्र जर सांगायला गेलं करायला गेलं ना, याच्यात एक एक ओवी प्रत्येक त्यांना लागू पडेल. एवढा मोठा ग्रंथ नुसता चमत्कार म्हणून, बरं का, चमत्कार म्हणून म्हणतो का, अध्यात्म म्हणून नाही. मी जर जीवनावर लिहायचा ठरवला त्यांच्या चमत्कार म्हणून तर ज्ञानेश्वरी एवढा भागवता एवढा मोठा ग्रंथ होईल. चमत्कार काय म्हणून थोडेफार पाहिले असतील ना, अनुभवले असतील नाही व्हायचा. मग त्यांनी पाहिलेला जरा अजून प्रत्येकाने अधिकाऱ्यांनी अनुभवलेला किंवा आत्ता काही अनुभवत आहेत म्हणजे पाहिलेलं म्हणजे पाहायलाच पाहिजे काय व्यक्तिरूपाने तत्वरूपाने पाहिजे, पण व्यक्तिरूपाने म्हणून जरी ती गोष्ट मांडायची एवढा मोठा ग्रंथ. नुसते कीर्तन प्रवचन ऐकूनच नाही आली माणसं संप्रदायाच्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं चरित्र आपण लिहिलं, त्यांच्या कानावर घातलं, आळंदीला त्यांना दाखवलं. त्यांनी दोघांनी बारकाईनं वाचलं सांगितलं आणि नंतर मला त्यांनी अभिप्राय सांगितला. म्हणले छान, पण एक काम करायचं, आम्ही जोपर्यंत या लोकांमध्ये या शरीराने आहोत, शरीर संबंधाने, तोपर्यंत आम्ही ही प्रकाशन करण्याची परवानगी तुम्हाला देत नाही. याला चालू म्हणून अलौकिक नो हवे लोकांप्रती. कारण काय झालं असतं, तसा राम राहायच्या ऐवजी असा राम झाला असता. नाही काय झालं असतं, हा तसा राम होते पण असा राम झाला असता. याला साधू म्हणतात, याला साधू म्हणतात. मग तिथून पुढे प्रकाशित करत मला काय करायचं. चातुर्य लपवी चातुर्य लपवी महत्व हरवी तिशेपण मिरवी आवडोनी वाचस्पती तेने पाडी सर्वज्ञता जरी जोडे तरी वेडीवे माझी तले महिने घेणं ही साधूची लक्षणे आहेत. डेकोरेशन मध्ये कदाचित कर्मे यथासांग झाली तरी ती कर्मकर्त्याला ज्ञान प्राप्तीची योग्यता देतात, व तीच कर्मे यथासांग न झाली तर कर्म करता नरक प्राप्तीच्या घराला जातो. या इतक्या किंवा अशा पुष्कळ अडचणी कर्म करणाऱ्याला त्या कर्मामध्ये येतात. असे जर आहे तर मग त्या कर्मठांना मोक्ष प्राप्तीची पाळी केव्हा आणि कशी येणार. बरोबर. तर कर्माचे हे दैन्य दारिद्र्य नाहीसे हो, व त्या सर्व कर्माचा सर्वथैव त्याग केला जावो. अव्यंग निर्दृष्ट असा जो कर्मसन्यास त्याचा आदर स्वीकार केला जावो. ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून होणाऱ्या भयाचे मुळी नाव सुद्धा नसते व ज्यामुळे आत्मज्ञानही आपल्या स्वाधीन होते. असे जे कर्मसन्यास आणि कर्मत्याग हे आहेत की जे ज्ञानाला आमंत्रण करणारे मंत्र आहेत अथवा ज्ञान टिकण्याचे क्षेत्र शीत आहेत, अथवा जे ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्रांची संस्कृत आहे, असे जे दोन्ही संन्यास व त्याग या दोघांचे अनुष्ठान करून जग कर्मबंधनामधून मुक्त हो, म्हणून हेच आता उघड रीतीने सांगावे आहे असे देवाला पुसावे. असे हा विषय 5व्या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग म्हणून मांडला. त्याचाच विस्तार 18वा अध्याय, जास्त करून 18वा अध्याय त्याचाच विस्तार आहे. तर नेमका संन्यासाची व्याख्या काय, संन्यास म्हणजे काय, निष्ठून कर्म सांगितले. त्याला नाव ठेवलं माऊली ज्ञानोबांनी, त्याला नाही संन्यास म्हणलं. त्यांनी सांगितलं सांगा या संन्याशांच्या जे स्वतः संन्यासी होते
आणि शिवाय निपटून कर्म सांगणाऱ्यातले होते तरी सुद्धा अध्यात्माला महत्व देऊन त्या संन्यासाचं खंडन केलं त्यांनी. त्या प्रकारच्या संन्यासात त्यांनी सांगितलं, सांगा कोणा यांच्या डोळ्याने पाहणं थांबलं, कशाचा यांनी संन्यास घेतला? कानाने ऐकणं बंद झालं, नाकाने वारा घेणं बंद झालं, कोणत्या कर्माचा त्याग केला? मी आणि माझी आठवण. खायचं थांबलं जरी झाला संन्यासी महाराजांच्या प्रमाणे तरी मध्यान्नाची तोंडवाची. खरा संन्यास जो आहे तो 5व्या अध्यायातला आणि उर्वरित भाग विस्तार इथे सांगायला सुरुवात केला. एक भगवे तरी श्वान सहज त्याचा भगवी पुत्री कमी आहेत का? आणि ते अनुभव आता काय म्हणतं त्यांना अनुभव, अरे हठयोगी या ठिकाणी तुमच्या मनी आला असं लक्षात तुमच्या. त्यांनी नजरेला नजर फिरवली, असं बसल्यानंतर त्यांनी संन्यासी ब्रह्मचारी आयुष्यभर, तर खाली नजर करावी लागली. अर्धा तासानंतर त्याचे डोळे लागले. ब्रह्मचार्याचं सांगतोय, माझ्या डोळ्यांचे खाताडे झाले, चष्मा लावला, त्याच नाही झालं. समोर दृष्टीला दृष्टी भिडवली, अर्ध्या तासानंतर दृष्टी भेटली त्यांची आणि म्हणले, कुठे शिकला आणि विद्या आणि कोणते सद्गुरू तुमचे? आलं असं लक्षात कोणते नाव घेतल्यावर नाही काय नावाचे करायचे. तर सांगायचं तात्पर्य हे ब्रह्मचर्याचं सामर्थ्य सांगितलं, माझ्या डोळ्याचं नाही. माझ्या डोळ्याने दिसत असं हे डापणं काय लावले असे पार्थाने मनात आणून त्याग व संन्यास यांचे यथायोग्य पृथकपणे स्पष्टीकरण व्हावे म्हणून जेव्हा त्याने प्रश्न केला तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून जे भाषण केले त्यातच हा 18वा अध्याय व्यक्त झाला. याप्रमाणे जन्यजनक भावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला प्रसवतो म्हणजे कारणीभूत होतो. आता अर्जुनाने जे काही विचारले ते चांगले ऐका. 17व्या अध्यायातील सरती शेवटी देवांचे जे शेवटच्या श्लोकातील बोलणे ऐकले आणि त्याच्या अंतकरणामध्ये मनन करून अर्जुनाने अशी शंका घेतली, वास्तविक पाहता देवांनी सांगितलेल्या सिद्धांत तत्वाविषयी खरोखर पूर्णपणे निश्चय त्याचा झालेला होता. परंतु देव आता काही एक न बोलणं स्वस्त बसले हे त्याला सहन होईना. हे तर प्रेमाची जाती आहे, काहीतरी बोलायला लावायचं. आता काही गरज नाही काय ऐकायची, निशंक झालाय तो काही, पण गप बसलेलं जावं त्यांनी काहीतरी बोला म्हणून प्रश्न विचारणे नाही तर नाही. वासराचे पोट भरून तृप्त झाल्यावरही गायीने आपल्यापासून दूर जाऊ नये असे तर वासराला वाटते. एकनिष्ठ प्रेमाचे असाच लक्षण प्रकार आहे. आपल्याला जो विषय परमप्रिय असतो त्याचा वारंवार उपभोग घेण्यामध्ये इच्छा दुप्पट बळावते. म्हणूनच आवडीमुळे प्रेमाने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावेसे वाटते व ते एकदा पाहिल्यावरही पुन्हा पुन्हा डोळे भरून पाहतच असावे असे वाटते. असे हे प्रीतीचे लक्षण आहे. पाहता पाहता मना न पुरे जाईल. काय प्रमाणे देखिला योगी या दुर्लभ तो म्या देखिला साधनी, पाहता पाहता मना न पुरे जाईल. तसंच म्हणून डोळे भरून पाहतच असावे असे वाटते. हे प्रीतीचे लक्षणच आहे. अशी ही प्रेमाची जाती स्वरूप आहे आणि अर्जुन तर श्रीकृष्णाच्या प्रेमाची मूर्तीच आहे. म्हणून भगवंताचे स्वस्थ बसणे अर्जुनाला आवडेनासे बरे वाटेनासे झाले. आरशात पाहिल्यावर जसे आपले सहज न दिसणारे रूप स्पष्ट पाहता येते त्याप्रमाणे अव्यवहार्य शब्दालय अविषय असणारी जी दृग्मात्र प्रभुवस्तू आहे ती प्रश्न प्रतिवचनात्मक संवादाच्या निमित्ताने अनुभवता येते. मग तो संवादच जर बंद पडला तर ब्रह्मानंदाचा अनुभव घेत असता मध्येच ते अनुभव घेणेही जर बंद पडेल ही गोष्ट त्या आत्मानुभव सुखानुभवाला सवकलेल्या अर्जुनाला कशी वेळेस सावाकलं पाहिजे. काय झालं सावाकन म्हणजे माहिती आहे का? शोकलं पाहिजे. लांचावले म्हणून लागली ती गोडी ती जीवेने सोडी. म्हणून त्याच संन्यास म्हणजे काय हे पुसण्याचे निमित्त घेऊन जणू काय ते गीतारूपी घडी केलेले वस्त्र अर्जुनाने पुन्हा उकलली घडी. म्हणून हा 18वा अध्याय नाही तर ही एकाची गीताच आहे. पहा की जेव्हा वासरूच गाईला पानं आणते तेव्हा गाईला पुन्हा पानं सोडण्याला कितीचा वेळ लागणार. त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळीही पुन्हा गीता व्याख्यानांच्या पूर्वपदावर परत यावयास भाग पडले. यात आश्चर्याचे काय मुळीच नाही. कारण श्री गुरु शिष्याचा संवाद काहीच करणार नाही. परंतु ही गोष्ट तुर्तास राहू द्या. याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णाची विनंती करून विचारायला लागला की हे देवा विश्वेशांनी आता माझी विनंती ऐकावी. अहो महाराज, संन्यास आणि त्याग या दोन शब्दाचा एकाच अर्थाशी संबंध आहे असे दिसते. जसा संघात आणि संघ या दोन्ही शब्दांनी समुदायाचाच निर्देश आणि तसा बोध होतो तसाच त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांनी त्यागाचाच बोधही होतो. म्हणून एक त्यागच सांगितला जातो. आमच्या मनाला तर हे असेच वाटते. अर्जुन बोलतोय मला तसंच वाटतं. अथवा जर त्या दोन शब्दांच्या या अर्थात काही भेद असेल तर तो देवांनी स्पष्ट करून सांगावा. तेव्हा श्री मुकुंद म्हणाले, अरे हे दोन्ही शब्दांचे भिन्न भिन्नच अर्थ आहेत. तथापि अर्जुना त्याग व संन्यास हे दोन्ही शब्द एक अर्थवाचकच आहेत.
असे जे तुझ्या मनाला वाटते तेही एका व्यक्तीने बरोबर आहे असे मीही खरे मानतो. खरोखर त्याग व संन्यास या दोन्ही शब्दांनी एक त्यागाचाच निर्देश होतो हे निश्चित खरे आहे. तरी पण प्रस्तुत त्याच्या अर्थामध्ये भेद होण्याचे कारण एवढेच आहे की अर्जुना जे मुली सर्वथैव कर्मच करावयाचे सोडणे त्या कर्माच्या सोडण्याला संन्यास असे म्हणावे आणि कर्मे करून फक्त त्या कर्म कर्तृत्वाचा अभिमान आणि फल याला टाकणे त्याला त्याग असे म्हणावे. आणि आपल्याकडून साधन न घडण्याचं कारणही याच मुळात आहे. एकच मूळ आहे त्याचं. ज्याच्याकडून साधन घडत नाही ना त्याचं मूळ त्या अर्जुनाला हे सांगितलं. गीतेचा मुख्य प्राण श्लोक आहे. कर्मकांड वाढवण्याकरता नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ज्ञानात्मक आहे श्लोक. ज्ञानात्मक आहे. कर्म करून निष्कर्म स्थितीमध्ये राहायचं कसं हे सांगण्याकरता गीता आहे. अजून काही नाही. आणि मग जो असा निष्काम स्थितीमध्ये ज्याचं पुण्य आहे निष्काम स्थितीमध्ये जो राहतो त्याचं अनुसंधान सतत चालतं. त्याला अनुभव त्याला भजन करावं लागत नाही. पूजा ध्यान जप त्याची नंतर अडचणीत असं अनुसंधानावर राहत नसेल तर त्याने निष्काम कर्मयोग करावा. काय करावं? निष्काम कर्मयोग. त्याच्या बळाने ही गोष्ट चालेल. आता कोणत्या कर्माचे फल मात्र टाकावे व याचे व कोणते सर्वदैव कर्मच मुळी टाकावयाचे हेही तुला स्पष्ट करून सांगतो ते तू चित्त देऊ नाही. तरी ज्याप्रमाणे अरण्यात व डोंगरावर निरुपयोगी अशी पुष्कळ झाडे आपोआप उगवतात नाही का उगवत त्याप्रमाणे लांबीचे भाग व बागेतली चांगली झाडे आपोआप सहजी उगवत नाही. ती पेरावी लागतात. गवत काय गवताची बी पेरावं लागतं का? आता ते काय होतात ते इतर ऋतूमध्ये त्या मातीमध्ये मिसळून जातात. पाऊस पडला रे पडला का उगवलं. जसे पेरता गवत हवेत एवढे जिकडे तिकडे उगवते तसे शेतात राख घातल्याशिवाय पेरल्या विना सारीचे पीक आपोआप सहजी उगवत नाही. अथवा शरीर अवयव जरी सहज प्राप्त झालेले आहे तरी पण दागिने मात्र मुद्दाम करावे लागतात का ते ऑटोमॅटिक येतात. मुद्दाम प्रयत्नाने घडवून तयार करावे लागतात. किंवा नदीचे जलव सहजपणे प्राप्त झालेले असतात पण वीर मात्र मुद्दाम खणून तयार करावे लागते बरं का. त्याप्रमाणे नित्य म्हणजे संध्या वंदनादी नैमित्तिक म्हणजे श्राद्धाधिक कर्म हे वेदाज्ञेनुसार स्वाभाविक आवश्यक करणीय आहे. करणीय आहे. नित्य कर्म कोणतं? जे काही त्या ठिकाणी तुम्ही संध्या वंदन करता जो तुमचा काही नियम असेल काही ध्यान धारणेचा आधी कशामध्ये नित्य कर्मात वस्तू ध्यान धारणा हा तो करावा. नैमित्तिक कर्म करावं सर्वांनी कुणीही करावं. जरी ब्रह्मप्राप्ती झाली ब्रह्मज्ञान प्राप्त झाले तरी कशा करता करायचं माहितीये का? त्याला नाही करत. पूजा ध्यान जप त्याची नाही त्याच्यामध्ये पण त्याला प्रवृत्ती मार्गाच्या लोकांचं त्याच्यावर लय लक्ष असतं. देवाचे लय गप्पा मारतो म्हणून देवा असतं हे दिसत नाही. ही स्थाने आहेत आपली धर्मप्रचाराची स्थाने काय आहे एवढंच महत्वाचं आहे. त्याप्रमाणे नित्य कर्म म्हणजे हे आणि श्राद्धाधिक कर्म जे आहेत ती नैमित्तिक कर्म हे वेदाज्ञेनुसार स्वाभाविक आवश्यक करणीय आहे. परंतु काम्य कर्म असते ते मात्र फलाची इच्छा न करता उत्पन्न होत नाही. काम्य कर्म फलाची इच्छा न करता कोणीच करत नाही. काम्य नावच त्याचं आहे. काय मिळालं तुमचं पारायण केलं असं सहज म्हणणार तो. म्हणजे जे काम्य कर्म उत्पन्न होण्याकरता फलाच्या इच्छेच्या समुदायाचा आधार असावा लागतो व ज्या कर्मामध्ये अश्वमेधादी याग हे प्रसिद्ध आहेतच. पुष्करणी बारव वीर इत्यादी परोपकारार्थ बांधणे बागा लावणे जमिनी इनाम देणे नाही का. काही काही परत बी घेतात इनामाच्या जमिनी. पूर्वजांना नरकात ढकलणे नाही का माऊली. मग जमिनी इनाम देणे व एखाद्या वेळी मोठे शहर वसवणे व याशिवाय आणखी पुष्कळ प्रकारच्या व्रतांचे समुदाय अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत ज्याला एक कामनाच मूळ कारण असते. काय कारण आहे? कामना. आणि ज्या कर्माचे आचरण केले असतात ते कर्म करणाऱ्याला बद्ध करून बरेच आपले फळ भोगावायला लावते. अर्जुना जसे देहरूपी गावाला आल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना भोगण्याला नाही म्हणता येत नाही भोगावंच लागते काही झालं तरी. किंवा माळी नशिबात लिहिलेले काही केल्या केव्हाही भाळी लिहिलेली तिथं माळी बरेच शब्दाचे सुद्धा. आता आपण जागेवर असतो त्यामुळे काय आपल्याला फरक पडत नाही. जागेवर नाही आलेला तर त्याचा काय अर्थ करेल. जागेवर नसते माळी म्हणल्यावर म्हणजे अर्थ सांगून बी अर्थ कळायचा नाही अर्थ वाचून बी. किंवा भाई नशिबात लिहिलेले काही केल्या केव्हाही पुसले जात चढत नाही. अथवा काळेपण व गोरेपण किती धुतले तरी नाहीसे होत नाही.
जर एका ठिकाणी विषय पुढे येईल किंवा मागे होऊन गेले असं की म्हणे माऊली म्हणतात की त्या ठिकाणी मेपा कसा कोरून गंध लावलेला आहे की नाही येतो. तर हा जर त्या ठिकाणी मी पुसता येईल, जर वाकडा इकडे गेला नाही का, इकडे गेला ह्या बाजूला कानपूरकडं, नागपुरावरून निघालेला सरळ नाही गेला कानपुराकडे गेला तर तो पुसता येईल, माऊलींची जोड आहे. पण ज्याचं म्हणले कपाळच वाकडे आहे त्याचं का, कपाळच वाकडे डोकंच वाकडे तर ते सरळ तरी ते काय दिसणार आहे. तसं इथं म्हणतात की भारी लिहिलेली काही केल्या केव्हाही पुसले जात नाही, अथवा काळेपण व गोरेपण कितीही धुतले तरी ते नाहीसे होत नाही. तो आता तो यांनी मेलं नसतं ते, आता तो गायक होता पाहतो काय मायकल जॅक्सन, अरे पूर्ण सगळ्या शरीराची त्यांनी केलेली होती, काय म्हणतात हा प्लास्टिक सर्जरी, सुंदरपणा दिसण्याकरता. मूर्ख अजून जगला असतं, प्लास्टिक सर्जरी केली दिसत होतं हे, त्याला काय केलं, गुण केवढा होता, जगप्रसिद्ध झालं होतं नाही कळलं आणि मेलं लवकर. बापाने तर जन्माला आलं तेव्हा फेकूनच दिलं होतं असं विद्रूप पाहिलं. पण यांनी हाताने मरून ओढून घेतलं. किंवा तसं या ठिकाणी काळेपण व गोरेपण हे कधीही बदललं जात नाही. शरीराचा मिळालेला आकार हा कर्मानुसार असतो. किंवा ऋण फेडले नाही तर ज्याप्रमाणे यापासून सुटका होत नाही त्याप्रमाणे काम्यकर्म केले असता ते फळ भोगविण्याकरता दारात धरणे घेऊन बसते, दारात धरणे घेऊन बसते. अथवा अर्जुना इच्छा न करता जरी सहजच अकस्मात काम्यकर्म घडले, इच्छा नाही घडलं तरी जसा केवळ करमणुकी करता वाय बाणांनी युद्ध करीत असता तो बाण मर्मस्थली लागला तर जीव घेण्याला कमी करीत नाही. काम्यकर्म घडलं तर ते त्याचं फळ देणारच नाही. सहज घडलं, मी काय मनापासून नव्हतं, फळ देणारच. हा बाण कशाचं केलेलं आहे, साधं आहे. आम्ही लहानपणामध्ये असं खेळ खेळताना राजा तिथं बनलं का ते बाण वाजवायचं असं पत्र्याचं यायचं आणि समोरच्याला लागू नये म्हणून इथं अशी चिंक बांधायचं, बलतीगत लागला आणि भलताच कुटाणा झाला. हा गुळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोडीचीच जाणीव करून देतो किंवा अग्नीला हे राखोडी आहे असे समजून जरी त्या अग्नीवर पाय दिला तरी तो पोळतो. काम्यकर्म त्याच्याबद्दल त्याप्रमाणे जाणून वा न जाणून केलेल्या काम्यकर्माच्या ठिकाणी कर्मकर्त्याला फल भोगवण्याचे एक अंगभूत स्वाभाविक सामर्थ्य आहे, म्हणून काम्यकर्माचा निषेध आहे. तुम्ही फॉरेनला गेला आणि तिथे चुकलं असतं रस्ते कसे आपलं गेलेले सांगतात की काचेसारखे रस्ते आहेत असे, तिथं असं कोणी असं नियमावलीची काही गरज बी नाही, सहजच प्रत्येकाच्या ठिकाणी नियम आहे. आणि थुंकला तिथे आणि पकडलं पोलिसांनी तुम्हाला फाईन मारलं 200 रुपयाचा, तर ते म्हणे मला माहित नव्हतं बाबा तुमचं असं आहे तसं आहे. तो म्हणून त्यांनी चालत तिथं माहित नव्हतं, इथे व्हिजा घेताना येताना ते त्याच्यात लिहिलेले सगळे इथलं आमचे नियम, ते तुम्हाला माहित नव्हतं हे नाही चालणार, तुम्हाला माहित नव्हतं त्याचेच 200 घेतले तर पाहिजे तर चहा पाचतो. आता पुढे माहित होईल. हा नाही पाहिजे तर चहा पाचतो. आता पुढे माहिती होईल, पुढं चुकणार नाही. तसं काम्यकर्म आहे, तुम्हाला काम्यकर्माचं फल चुकणार नाही. म्हणजे हो बोलवण्याचे एक अंगभूत स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून मुमुक्षुनी कौतुकाने त्या काम्यकर्माचे आचरण करू नये, जाऊच नाही मुमुक्षुनी तरी, मुमुक्षुनी अजिबात. फार काय सांगावे बाळ पारखा, जसे विष पोटात गेले म्हणजे ते ओकून टाकावे, तसे जे काम्यकर्म आहे ते टाकून द्यावे. मग त्या त्यागाला या जगात संन्यास असे अंतरंगी सर्वद्रष्टे लोक म्हणतात, असे भगवान श्रीकृष्ण बोलले. नित्य नैमित्तिक कर्म करायचं आपण करतोय प्रत्येक जण, आणि काय काम्यकर्म टाकायचं आहे, संन्यासीच आहे. मग म्हणतात ज्याप्रमाणे भयाचे मूळ कारण अशा आपल्या जवळील द्रव्याचा त्याग करणे म्हणजे त्यापासून उत्पन्न होणाऱ्या भयाला परिपूर्णतया नाहीसे करणे होय. भागवतामध्ये दृष्टांत आलेला आहे की त्या ठिकाणी त्या कर्को पक्षाचं नाव आठवे ना मला, तर तो आपलं भक्ष्य घेऊन त्या ठिकाणी निघालेला असतो ना, त्याच्यावर सगळ्या जिदार कोणताही पक्षी धरा आणि त्याच्यावर सगळ्यांनी काय केला, हल्ला केला. कशामुळं, त्याच्या तोंडातलं भक्ष्य आहे त्याच्यामुळं. आणि काय केलं मग त्याच्यावर हल्ला केला होता ते सोडून दिलं. आता त्याच्यावर हल्ला करतील का त्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता का, लचंडावर हल्ला केला आणि लचंड सोडलं म्हणजे संपलं. मग तसं आपल्याला लचंड सोडायचं, पण लचंड समजून घ्यायचं त्यांचं सोडायचं ते बघा ना. घरदार मोखटे तू म्हणती तरी शरीरा एवढे जाड माऊली जाऊन आलेला, शरीरा एवढं हे गाडी घेऊन फिरतोय सगळीकडं, मुख्य त्याग हे बी लचंडच आहे वास्तविक. हेही नाही पाहिजे साधं केली ना, नाही पाहिजे म्हणजे कसं नाही पाहिजे हेच समजून, नाही पाहिजे म्हणजे कसं नाही पाहिजे. बाकीच्यांना दूध लागायचं आपल्याला नाही लागायचं ना, चहाला लागणार, सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे. याचा निषेधात तो भाग अशा पद्धतीने ना सांग
हेच निष्काम कर्म या पद्धतीने काम्य कर्माचा त्याग असा. मग म्हणतात ज्याप्रमाणे भयाचे मूळ कारण अशा आपल्या जवळील द्रव्याचा त्याग करणे म्हणजे त्यापासून उत्पन्न होणाऱ्या भयाला परिपूर्णतया नाहीसे करणे होय. याचं उदाहरण घ्या, नवनाथातलं उदाहरण घ्या ना तुम्ही. दोघे गुरु शिष्य चालले मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ. गोरख म्हणजे ते श्रीराज्यातून त्या गुरुला घेऊन आले होते. म्हणजे गुरु ती गुरुला शिष्य सावध करतात बघा. आणि तिथून घेऊन चाललेले असताना त्या महिन्यावरतीनं सोन्याची वेट केली होती. खर्च कुठे लागली, रस्त्याने नाश्ता पाणी चहा पाणी काय त्याला लागली तर मग दिली होती. ते पहिलं जसं निर्भयपणे पाहिलेलं होतं गुरुजींना, तशी निर्भयता काही गोरक्षाच्या ठिकाणी दिसली न यांच्या चेहऱ्यावरती. जंगल आलं जरा माणसं आले, रस्ता आला का निर्भय चालायचं. जर जंगली रस्ता आला का गोरख इधर कुछ डर है, इथे काही भीती आहे काय रे, तर गोरच्या लक्षात येईल ना काय होतंय ते. बऱ्याच अंतरावर पुढे गेल्यानंतर त्यांना जरा बाहेर जायचं होतं. म्हणले एवढी पिशवी सांभाळ, जोडी सांभाळली आणि मी येतो जरा बाहेर जाऊन. आणि त्यावेळेला त्यांनी उचकून पाहिलं त्याच्यामध्ये, पाहिलं त्याची सोन्याची वीट. त्याने ती काढून टाकली आणि दुसरा एक दगड तेवढा मापाचा ठेवला. गुरुजी आल्यानंतर दे इकडे म्हणले माझ्या. मग ती दिल्यानंतर पुढे पुन्हा विचारायला लागले, गुरुजी इधर कुछ डर है, बोले डर था अभी नहीं है, भाग गया पीछे गया. असं लक्षण असे कसं लक्षण उत्पन्न होणाऱ्या भयाला परिपूर्णता नाहीशी करणे होय. त्याप्रमाणे या काम्यकर्माचा त्याग करणे म्हणजे प्रथम मनातील फलविषयक वासना समूळ उपटून नाही तशा करणे होय. 300 पुऱ्याच करायच्या ठरवले. चंद्र व सूर्य यांची ग्रहणे येऊन पर्व काळ आणून त्या पर्वणीच्या दिवशी ती पार्वणे पर्वकाळीची पितृश्राद्धे करवतात किंवा माता पितरांच्या मरणाने ठरलेले श्राद्ध तिथीचे जे दिवस आहेत अथवा काकबली टाकण्याच्या समयाला अतिथी प्राप्त झाला असता आदरातिथ्यासाठी अशा वेळी जी जी कर्मे करावी लागतात ती सर्व नैमित्तिक कर्मे होतात असे समजावे. जाता जाता एक उदाहरण सांगतो. आता सध्या जास्त जोर त्या एका कर्मावर आहे. त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबली. जित माणसांवर केसी लावल्या पूर्वजांवरती बरं का. पूर्वज काय म्हणायचे, घरातल्यांना नीट खाऊ देत नाही बरं का. घरातल्यांना नीट खाऊन नाही दिलं तर कसं त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या शापाने आपला संसार नीट चालत नसतो. आणि त्यांची त्या ठिकाणी हे करण्याकरता मुक्तता करायची. मोक्ष नाही मिळत त्यांना बरं का. ब्राह्मणांनी बी सांगितलं आणि आम्ही केला. चुकून सांगायचं काय, लपवायचं काही कारण नाही. तेव्हा हा शास्त्र शुद्ध विषय आहे, तो करावा. पण कसं वागावं त्यांनी सांगितलं. म्हणला इथं आता पितरांच्या नावाने हा त्रिपिंडी श्राद्ध केल्यानंतर तुमची ज्या ज्या योनीमध्ये ते जीव असतील ते मुक्त होऊन पितर लोकाला जाणार. मोक्षाकरता साधन वेगळे असं ब्राह्मण सांगतात. सत्य ब्राह्मणात नाही. मोक्षाकरता साधन वेगळे नाही, त्यांना मोक्ष नाही मिळाला. पण कमीत कमी यातनातून निश्चितपणे हे मंत्र सामर्थ्य नाही, हा विधी सामान्य नाही. सगळे तसेच विधी केले जातात जसे आपण इकडे करतो. आणि तो त्या ठिकाणी तो काय मला सांगायचं होतं तुला टायमिंग काय हा तर ते नारायण नागबलीला तिथे तुम्हाला 10,000 रुपये सांगितलं तरी करणारी माणसं आहे. पण इथं जित माणसं आहेत ना त्यांना खाऊ देती नाही. हे कुठं याचा न्याय निवाडा होईल ना भगवंताच्या दरबारात का होईल का नाही. मग यांना नीट खाऊ घाला ना. तिथं मग त्यांनी लाखो रुपये खर्च करायला सांगितले आणि करावेच लागणार. इकडे ज्यांचं तोंड चवळलेलं असेल ना त्यांना तिथे ते करावंच लागतं. मग इथेच नीट का वागू नये. म्हणजे हे करून कशाला पुन्हा त्रिपिंडी करा, नारायण नागबली कशाला करा. आपल्याकडून ते कर्म घडलेलं आहे ना, घडूनच द्यायचं नाही. मला एक्स्ट्रा खर्च करण्याचं कारणच कशाला. ती सर्व नैमित्तिक कर्मे होतात ते समजावे. वर्षा ऋतू आला असता जसे आकाशात भरून घेऊन मेघांच्या रूपाने शुद्ध होते. वसंत ऋतू आला म्हणजे त्या योगाने वृक्षाधिकांना पालवी फुटून वनाची दुप्पट शोभा वाढते. अथवा शरीराला तारुण्य दशा जशी सुशोभित करीत असते किंवा सोमकांत मणी चंद्राच्या किरणांनी पाझरतो व सूर्याच्या किरणांनी सूर्य विकासिनी कमले प्रफुल्लित आणि विकसित होतात. यावरील सर्व दृष्टांतात जे मूळचे असते तेच वाढते, विकास पावते, निराळे काही नाही, उत्पन्न होत नाही किंवा बाहेरून कुठून येत नाही. त्याप्रमाणे जे नित्य कर्म असते त्यालाच निमित्ताचे काही नियम प्राप्त झाले की ते वाढते. त्यामुळे कर्माला नैमित्तिक कर्म असे नाव प्राप्त होते. आणि जे कर्म सकाळी दुपारी संध्याकाळी तेही दररोज करावे लागते. परंतु ज्याप्रमाणे डोळ्यातील दृष्टी डोळ्याला कधीही अधिक होत नाही अथवा गती अन्यत्र कुठून संपादन स्वीकार न करता ती जशी पायामध्ये आपोआपच स्वाभाविक आहे किंवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी जसा तिचा प्रकार सहज स्वाभाविक आहे. चंदनाला वरून सुगंधाची फुटे न देतात जसा अंगाचा सुगंध स्वाभाविक असतो तसे कर्माच्या अधिकाराचे लक्षण स्वरूप होय. अर्थात
जगामध्ये नित्यकर्म असे जे म्हणतात ते हेच कर्म होय असे समज. ड्रायव्हर गाडी चालवताना त्याच्या मागे आणि पुढे आरसा असतो बरं का. काय याचं नाव काय आपल्या चंदू भाऊ हरिओम. ड्रायव्हर गाडी चालवताना त्याच्या मागे आणि पुढे काय असतो. तो गाडी चालवताना मागं बघून चालवत नाही, पुढच्या आरशात मागचं बघतो. चंदनात वरून सुगंधाची पुटी न देतात जसा अंगाचा सुगंध स्वाभाविक असतो तसे कर्माच्या अधिकाराचे लक्षण स्वरूप होय. पार्था, जगात नित्यकर्म असे जे म्हणतात ते हेच कर्म होय असे समज. याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिकाची दोन्ही कर्मांची स्वरूपे दाखवली. हेच नित्य नैमित्तिक कर्म वर्णा सर्व धर्मानुसार अवश्य केलेच पाहिजे. म्हणून काही लोक या कर्माला हे कर्म निष्फल आहे असे म्हणू पाहतात. तसं समजायचं नाही. नित्य नैमित्तिक कर्म करायची, काम्य कर्म करायचं नाही. ब्रह्मज्ञान जरी झालं तरी माऊली म्हणतात. परंतु भोजनापासून जशी तृप्ती प्राप्त होऊन सुद्धा नष्ट होते तशी ही नित्य नैमित्तिक कर्मे ही सर्वांगाने फलद्रूप आहेत. त्यापासून सर्व प्रकारची फलप्राप्ती होते. का करायची नाही? फक्त फलाची अभिलाषा धरून करायची नाही. करायची नाही तर असं आहे का? त्याप्रमाणे हिंकट सोने अग्नी घातले असता त्यातील हिंकटपणा मळ नाहीसा होतो आणि कस वाढतो. त्याप्रमाणे ही नित्य नैमित्तिक कर्मे चित्तशुद्धी विविधिशाद्वारा फलप्राप्ती करून देणारी आहेत असे समजावे. चित्तशुद्धी होते नित्य नैमित्तिक कर्माने. कारण या कर्माच्या आचरणाने असलेले दोष पार झडून जातात. आपला अधिकार उजाळा मिळून जास्त वाढतो आणि असे झाल्यामुळे तो आत्वाच सद्गतीला प्राप्त होतो. नित्य नैमित्तिक कर्माला जरी एवढे मोठे फल आहे तरी पण मूळ नक्षत्रावर जन्मलेला मुलाचा ज्याप्रमाणे त्याग करावा त्याप्रमाणे याच्या फलाचाही त्याग करावा. वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेलीला फळे येतात व आम्रवृक्षाला नवीन पालवी फुटते वा फुले आली तरीही तसा तो वसंत ऋतू त्यास हात न लावता ते टाकून जातो. तसे नित्य नैमित्तिक कर्माचे मर्यादा न सोडता चित्त देऊन यथाविधी आचरण करावे. पण त्यापासून निष्पन्न होणाऱ्या सर्व फलांना वांतीप्रमाणे मानून त्याचा त्याग करावा. अशा रीतीने नित्य नैमित्तिक कर्माचे फलांचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष त्याग असे म्हणतात. त्यागाची व्याख्या सांगितली. याप्रमाणे त्याग आणि संन्यास त्यांची ही स्वरूपी तुला ऐकवलेली आहेत. आता हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्यकर्मापासून बाधा होऊ शकत नाही. जरी घडलं चुकून प्रारब्धवशात काम्यकर्म त्याच्याकडून त्याला बाधा होऊ शकत नाही. आणि निश्चित कर्म तर शास्त्राने केलेल्या निषेधाच्या योगाने स्वभावताच सहज टाकलेले असते. आणि ज्याप्रमाणे शिर मस्तक तोडले असता धड आपोआप निर्जीव होऊन खाली पडते याप्रमाणे नित्य नैमित्तिक जे कर्म आहे ते या आता सांगितलेल्या रीतीने कर्म फलत्याग केला असता नाहीसे होते. त्यापासून बाधा होत नाही. मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते आणि ते वाळून जाते तसा सर्व कर्माचा क्षय नाश झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होऊन अशा पुरुषाला शोधित येते. किती आत्मज्ञान आपण होऊन. तुम्हाला आत्मज्ञान शोधत जावं आपल्याला लागत नाही. म्हणून निष्काम कर्मयोगाचं मगाची गरज का आहे साधकाला हे सांगितलं नाही. गीतेचा उपदेशच तो आहे. अशा युक्तीने हे दोन्ही नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान करून त्यांच्या फलांचा त्याग व काम्य कर्माचा संन्यास जे करतात ते आत्मज्ञानाची प्राप्तीला पट्टाभिषेक आणि योग्य अधिकारी होत. आत्मज्ञानाचा पट्टाभिषेक आहे. युवराजच राजाचा अधिकारी आहे. आता खानदानी चालले किंवा उपनिर्दिष्ट ही युक्ती जर चुकली व मग कोणी अटकळीने अनुमान धक्क्याने त्याग करू लागला तर कर्माचा त्याग तो होत नाही. नाक कापून शिमगा खेळण्यासारखं त्यांच्याकडे कलर आहे आपल्या काय नाही तर म्हणले बघ माझा लाल भडक नाक पाहिले नाक कापून येणं शिमगा खेळाला मन बघ तसं होत. बैल विकुनी गोठा त्यांच्यातला गोठा बांधायला बैल विकला आता तिने काय बांधली खेळ्या का तू राहतो तसं होतं. मग किंवा उपनिर्दिष्ट ही युक्ती जर चुकली व मग कोणी अटकळीने हनुमान धक्क्याने त्याग करू लागतील तर कर्माचा त्याग तर होत नाही पण उलट ते अधिक घोटाळ्यामध्ये मात्र पडतात. इथे आले होते संन्यासी आपल्या मंदिरावरती 2 वेळेला आले. म्हणजे असं करायचे तसं करायचे ते तर ते हे सगळं ऐकलं. 2-3 वेळेला प्रसंग आला. मागच्या वेळेने इकडे आले होते आपल्या विठ्ठलवाडीला. नंतर त्यांच्याबरोबर त्यांच्या त्या भक्तांकडे मी गेलो थोडं. तर ती आपल्याला त्यांनी उद्गार काढले म्हणजे अहो तरी मी पडतोय नुसतं पण करून घेत नाही. म्हणजे तुम्हाला जे प्राप्त झाले ते आता मी ऐकतोय तुमच्या लोकांचं तर आम्हाला असं वाटायला लागलं की संन्यास घ्यायचा आज जरी आम्हाला मिळालं असताना तर लय बरं झालं असतं. आता काय म्हणावं म्हणजे संन्यास घेतला ते चूक केली असं त्यांना सांगितलं करतील किंवा काय त्यांचं पुण्य उदयाला येईल तो भाग वेगळा. दरवेळेने आपल्याबरोबर आळंदीला येतात. आपल्याबरोबर आपल्याला विचारतात तुमच्याबरोबर जागा असतात म्हणलं पैसेही नका देऊ आम्ही घेऊन जातो.
आपण ऐकू दे असं सांगण्याची एक जरी मिळाला तर शंकराचार्य होईल. आता आपण कोण काही कमी आहेत असा भाग नाही, पण त्याला लय महत्व आहे ना ड्रेसला बी. तर ऐकायचं एखादा मिळाला आपल्याला तर काय आहे, रोगाची चिकित्सा न करता भलतेच घेतलेले जे औषध ते रोग्याला बरे न करता उलट विषासारखे मारक होते. अथवा भुकेच्या वेळी अन्न सेवन केले नाही तर ती भूक त्या मनुष्याला मारणार नाही का. म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे तिचा त्याग करण्याला प्रवृत्त होऊ नये, व ज्या ज्या गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले आहे तिचे आचरण करण्याचा लोभ करू नये. त्याग करण्याचे युक्तिपूर्ण वर्म चुकले असता जो कर्मत्याग केला जातो त्या त्यागाचेही मनुष्याला ओझे होते. आता काल एक उदाहरण तुम्ही सांगितलं, कर्ज कोणतं दिलं कोणाला, आणि रिक्षावाल्याला हक्काने बोली तो लाज नाही वाटत त्याला, आणि कोणाला सोडायचे, कशाकरता सोडायचे, लाज नाही वाटत, हक्काने कुठून कुठं ते काही समजावं, उलट्या दिशेने तिकडं आणि पुन्हा त्या सोडायला तिकडं. काय परमार्थ चाललाय हे अधिकारी माणसांचे लक्षण. त्या करण्याची युक्तिपूर्ण वर्म चुकले असता तो कर्मत्याग केला जातो त्या त्यागाचेही मनुष्याला ओझे होते, कर्मबंधात सापडतो. म्हणून सर्वत्र वैराग्य जे आहे ते केव्हाही त्या गोष्टीचे निश्चित कर्माचे आचरण करण्यात पाहतही आणि वळतही नाही. मला वाटतं 9वी झाली, थांबायचं चालेल 5 मिनिटं चालेल. श्लोक पूर्ण कर. श्लोक पूर्ण झालाय म्हणून म्हटलं. कारण माझ्या हिशोबाप्रमाणे 250 ओव्या झाल्या, म्हणजे 50ला कमी पडलो जरा मध्ये सांगा, माफी मागतो. थांबवूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत